अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आणि वरकरणी पाहिलं तर हा फक्त भाषेच्या नियमाच्या अंमलबजावणीला दिलेला 1 वर्षाचा वेळ वाटतो. पण खरंच हा फक्त प्रशासकीय निर्णय आहे का? प्रताप सरनाईक यांनी घेतलेल्या मराठी सक्तीच्या निर्णयाला फडणवीसांनी ब्रेक का लावला? या निर्णयातून महायुतीमध्ये अंतिम निर्णय कोणाचा चालतो याचा संदेश दिला आहे का? शिंदे गटाच्या मंत्र्यांचा निर्णय बदलून भाजपने महायुतीत आपलं वर्चस्व दाखवलंय का? मराठी सक्तीमुळे नाराज झालेला भाजपचा पारंपरिक उत्तर भारतीय मतदार पुन्हा आपल्याकडे वळवण्याचा हा प्रयत्न आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या एका भाषिक निर्णयाचा संबंध थेट उत्तर प्रदेशच्या 2027च्या विधानसभा निवडणुकीशी आणि पुढे 2029च्या लोकसभा निवडणुकीशी जोडला जातोय का? कारण देवेंद्र फडणवीसांचा हा निर्णय फक्त 1 वर्षाची मुदतवाढ नाही, तर एकाच निर्णयातून महाराष्ट्र, महायुती आणि मुंबई आणि उत्तर प्रदेश अशा चारही राजकीय मैदानांवर खेळलेली एकाच वेळी अनेक चालींची खेळी आहे असं म्हणायला नक्कीच वाव आहे. सगळ्यात आधी पहिला आणि सर्वात महत्त्वाचा राजकीय संदेश, महायुतीमध्ये आपण कोण आहोत आणि अंतिम निर्णयाची ताकद कुणाकडे आहे? हा प्रश्न गेल्या काही काळापासून महाराष्ट्राच्या राजकारणात कायम चर्चेत आहे. भाजप हा महायुतीमधला सर्वात मोठा पक्ष आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा सरकारमध्ये महत्त्वाचा वाटा असला तरी सत्तेचा अंतिम राजकीय आणि प्रशासकीय केंद्रबिंदू मुख्यमंत्री पदाकडे असतो. आता काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम 2026 अधिसूचित करण्यात आले आणि त्यानुसार सार्वजनिक हिताचं कारण देऊन मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांनी घेतलेल्या काही निर्णयांमध्ये हस्तक्षेप करू शकतात असा अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे. आणि नेमका याच अधिकाराच्या चौकटीत फडणवीसांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्णयाला बदलण्याचा निर्णय घेतला. आता याचा राजकीय अर्थ काय? प्रताप सरनाईक हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री आहेत. त्यांनी अमराठी शिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा शिकण्याची अट लागू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे महाराष्ट्रात एका बाजूला मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. काहींनी सरनाईकांचं कौतुक केलं, पण दुसऱ्या बाजूला मुंबईत आणि महाराष्ट्रात वर्षानुवर्षे राहणाऱ्या उत्तर भारतीय रिक्षा टॅक्सी चालकांमध्ये नाराजी निर्माण झाली आणि इथेच फडणवीसांनी हस्तक्षेप केला. मराठी शिकण्याला विरोध नाही, पण त्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ म्हणजे निर्णय पूर्णपणे रद्द नाही, पण त्याची तातडीची अंमलबजावणी पुढे ढकलली. राजकारणात यालाच म्हणतात तुमचा मुद्दा कायम ठेवायचा, पण त्याची वेळ आणि पद्धत आपल्या हातात ठेवायची. आणि यातून महायुतीला एक स्पष्ट संदेश जातो. मंत्र्यांनी निर्णय घेतले तरी अंतिम राजकीय दिशा मुख्यमंत्री ठरवू शकतात. म्हणजेच शिंदे गटाचा मंत्री एखादा लोकप्रिय किंवा भावनिक निर्णय घेतो, पण त्या निर्णयामुळे सरकारच्या व्यापक राजकीय गणितावर परिणाम होणार असेल तर मुख्यमंत्री त्यात हस्तक्षेप करू शकतात. त्यामुळे हा फक्त मराठी भाषेचा निर्णय नाही, हा महायुतीच्या सत्ताकरणातील पॉवर इक्वेशनचा देखील संदेश आहे. फडणवीसांनी थेट कोणावर टीका केली नाही, शिंदेंना लक्ष केलं नाही, सरनाईकांवर राजकीय हल्ला केला नाही, पण निर्णय बदलून त्यांनी दाखवून दिलं की सरकारची मोठी दिशा ठरवण्याची चावी मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे. आता दुसरा आणि त्याहून मोठा मुद्दा, उत्तर भारतीय मतदार. मुंबईच्या राजकारणात उत्तर भारतीय मतदार हा छोटा घटक नाही. महाराष्ट्रात दशकानुदशके राहणारे, मुंबईत व्यवसाय करणारे, रिक्षा टॅक्सी चालवणारे, कामगार वर्गात असलेले आणि आता महाराष्ट्राचे मतदार झालेले अनेक उत्तर भारतीय भाजपच्या राजकीय गणितात महत्त्वाचे मानले जातात. विशेषतः हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपला उत्तर भारतीय मतदारांचा मोठा पाठिंबा मिळत आला आहे. मुंबईच्या राजकारणात मराठी आणि उत्तर भारतीय मतांचं समीकरण अनेक निवडणुकांमध्ये महत्त्वाचं ठरलं आहे आणि त्यामुळेच मराठी सक्तीचा निर्णय भाजपसाठी थोडा गुंतागुंतीचा ठरू शकतो. कारण एका बाजूला महाराष्ट्रात मराठी भाषेचा मुद्दा आहे, तर दुसऱ्या बाजूला भाजपचा स्वतःचा विस्तृत मतदार वर्ग आहे. मुंबईत एखाद्या रिक्षा चालकाला किंवा टॅक्सी चालकाला जर वाटलं की मी इथे 30-40 वर्ष राहतोय, माझी मुलं इथे शिकली, मी इथे व्यवसाय करतो, मी इथला मतदार आहे, मग आता अचानक माझ्यावर भाषा शिकण्याची सक्ती का? तर ही नाराजी केवळ भाषेपुरते राहत नाही, ती निवडणुकीच्या राजकारणात देखील बदलू शकते. आणि म्हणूनच फडणवीसांनी 1 वर्षाची मुदतवाढ देऊन नेमकं काय केलं? मराठीचा मुद्दा पूर्णपणे संपवला नाही, कारण मराठी शिकण्याची अट भविष्यात लागू होणारच आहे, पण तातडीचा संघर्ष टळला.
म्हणजे मराठी मतदाराला संदेश आणि मराठी शिकण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. आणि दुसरीकडे उत्तर भारतीय मतदाराला संदेश, तुमच्यावर लगेच सक्ती केली जाणार नाही. हीच तर राजकारणातली बॅलेन्सिंग ऍक्ट म्हणून ओळखली जाते. पण खरी खेळी इथे संपत नाही, कारण महाराष्ट्रातला उत्तर भारतीय मतदार आणि उत्तर प्रदेशातला मतदार यांच्यात थेट राजकीय नातं नसेल तरी भाषिक आणि सामाजिक प्रश्नांच्या माध्यमातून त्यांच्यावर परिणाम होणं शक्य आहे. मुंबईत उत्तर भारतीय समाजाबाबत एखादा मोठा वाद निर्माण झाला तर त्याची राजकीय चर्चा उत्तर प्रदेशात होऊ शकते. आणि आता याच ठिकाणी 2027 ची उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक महत्वाची ठरते. उत्तर प्रदेश म्हणजे भारतीय राजकारणाचं सर्वात मोठं रणांगण. विधानसभेच्या शेकडो जागा आणि लोकसभेच्या 80 जागा. 2027 ची विधानसभा निवडणूक ही केवळ योगी आदित्यनाथ यांच्या सरकारची परीक्षा नाही, ती भाजपच्या पुढील राष्ट्रीय राजकीय रणनीतीसाठीही अत्यंत महत्वाची आहे. कारण 2029 ची लोकसभा निवडणूक फार दूर नाही. त्यामुळे भाजपला उत्तर प्रदेशात कोणताही अनावश्यक भाषिक किंवा प्रादेशिक मुद्दा विरोधकांच्या हातात द्यायचा नसेल तर हे राजकीय दृष्ट्या समजण्यासारखंच आहे. आणि नेमका याच काळात समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव महाराष्ट्रातील मराठी भाषेच्या मुद्द्यावरून भाजपला घेरण्याचा प्रयत्न करत होते. त्यांचा सवाल होता की महाराष्ट्रात हिंदी किंवा उत्तर भारतीय लोकांबाबत अशी भूमिका घेतली जात असेल तर भाजपची उत्तर भारतीयांबाबतची भूमिका काय. महाराष्ट्रात भाजप सत्तेत आणि उत्तर प्रदेशातही भाजप सत्तेत असताना हा मुद्दा अखिलेश यादवसाठी राजकीय ॲम्युनिशन बनू शकतो. कारण विरोधकांना निवडणुकीत मुद्दा हवा असतो आणि जर महाराष्ट्रातील एखादा निर्णय उत्तर भारतीय अस्मितेशी जोडला गेला तर तो मुद्दा उत्तर प्रदेशात नेण्याची संधी विरोधक सोडणार नाहीत. पण आता फडणवीसांच्या एका निर्णयामुळे हा मुद्दा काही काळासाठी का होईना थंड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मराठी शिकण्याची अट आहे पण लगेच नाही, 1 वर्षाची मुदतवाढ आहे. म्हणजे 2027 ची उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक पार पडेपर्यंत हा विषय मोठ्या संघर्षाच्या रूपात राहीलच असं नाही. आणि जर राजकीय भाषेत सांगायचं झालं तर फडणवीसांनी विरोधकांच्या हातातला एक संभाव्य निवडणूक मुद्दा आधीच बोथट केला आहे. आणि इथेच आणखी एक राजकीय संदेश दिल्लीपर्यंत जाऊ शकतो. कारण भाजपचं केंद्रीय नेतृत्व नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशला किती महत्त्व देतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यामुळे महाराष्ट्रात घेतलेला एखादा निर्णय जर उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत वातावरणावर अप्रत्यक्ष परिणाम करू शकत असेल तर त्याची दखल पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर घेतली जाणं स्वाभाविकच आहे. फडणवीसांनी हा निर्णय घेतला केवळ महाराष्ट्राचा विचार केला की त्यामागे व्यापक भाजपच्या निवडणूक गणिताचाही विचार होता हे सांगण्यासाठी अधिकृत पुरावा नाही. पण राजकीय टायमिंग पाहिलं तर हा प्रश्न नक्कीच विचारात येतो. आता याचा परिणाम एकनाथ शिंदेंवर काय, इथेही राजकारणाचा आणखी एक थर आहे. शिंदे गटाने महाराष्ट्राच्या राजकारणात मराठी अस्मिता आणि हिंदुत्व या दोन्हीचं राजकीय मिश्रण कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मराठी भाषेबाबत कठोर निर्णय घेतला, पण त्याच निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी मुदतवाढ दिली. म्हणजेच मराठीचा मुद्दा शिंदे गटाच्या राजकीय क्रेडिटमध्ये किती आणि सरकारच्या व्यापक निर्णय प्रक्रियेत किती हा प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून फडणवीसांच्या या निर्णयाकडे फक्त मराठी सक्तीला 1 वर्षाची मुदतवाढ म्हणून पाहिलं तर कदाचित आपण या निर्णयामागचं मोठं राजकारण मिस करू शकतो. एका बाजूला महायुतीत अंतिम निर्णय क्षमता कोणाकडे आहे हे दाखवणं, दुसऱ्या बाजूला भाजपच्या उत्तर भारतीय मतदाराला नाराज न करणं, तिसऱ्या बाजूला मुंबईतील भाषिक संघर्षाला निवडणुकीच्या आधी पेटू न देणं आणि चौथ्या बाजूला उत्तर प्रदेशच्या 2027च्या निवडणुकीत अखिलेश यादव यांना महाराष्ट्रातील भाषेचा मुद्दा हातात मिळू न देणं. म्हणजे एका दगडात किती पक्षी. पहिला, महायुतीत आपली पोझिशन स्पष्ट. दुसरा, उत्तर भारतीय मतदाराची नाराजी कमी. तिसरा, मुंबईत भाषिक वाद संघर्षाचा तातडीने धोका कमी. चौथा, उत्तर प्रदेशमध्ये भाजप विरोधी प्रचाराला महाराष्ट्रातून मुद्दा मिळण्याची शक्यता कमी. आणि पाचवा म्हणजे दिल्लीच्या राजकारणात महाराष्ट्र सरकारचा एखादा निर्णय राष्ट्रीय निवडणूक गणिताशी जोडला जाऊ नये याची काळजी. पण या सगळ्याचा एक वेगळा प्रश्नही आहे. महाराष्ट्रात मराठी शिकायची असेल तर ती सक्ती किती प्रभावीपणे आणि किती संवेदनशील पद्धतीने लागू करता येईल. कारण भाषा हे फक्त प्रशासनाची अट नाही, ती अस्मिता आहे. आणि अस्मितेच्या मुद्द्यावर सरकारला दोन्ही बाजू सांभाळाव्या लागतात. मराठी माणसाला वाटलं पाहिजे की मराठीचा सन्मान कमी झालेला नाही आणि दुसरीकडे इथे अनेक वर्ष राहणाऱ्या इतर भाषिकांना सरकार आपल्या विरोधात उभं नाही करत असंही वाटलं पाहिजे. म्हणून फडणवीसांचा हा निर्णय किती यशस्वी ठरतो हे आता त्याच्या पुढच्या अंमलबजावणीवरच ठरणार आहे.
पण राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका भाषिक निर्णयाला थेट निवडणूक गणिताशी जोडून पाहिला आहे असा राजकीय संदेश या निर्णयातून दिला जातोय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रताप सरनाईकांच्या निर्णयावर हस्तक्षेप करून फडणवीसांनी एकाच वेळी मराठीचा मुद्दा, उत्तर भारतीय मतदार, महायुतीचं सत्ता संतुलन आणि उत्तर प्रदेशचं निवडणुकीचं गणित या सगळ्यांना स्पर्श केला आहे. आता पुढच्या काळात प्रश्न एवढाच आहे की मराठीची अंमलबजावणी 1 वर्षानंतर कशी होते, उत्तर भारतीय मतदाराची नाराजी खरंच संपते का, अखिलेश यादव हा मुद्दा पुन्हा उचलतात का, आणि महायुतीमध्ये प्रताप सरनाईकांसारख्या शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या निर्णयांवर फडणवीसांचा हस्तक्षेप किती वाढतो. कारण आज फक्त एका निर्णयाला मुदतवाढ मिळाली नाही, पण या निर्णयाने महाराष्ट्राच्या सत्ताकारणात आणि भाजपच्या निवडणूक रणनीतीत किती मोठा संदेश दिला आहे हे येणारा काळच दाखवणार आहे. तर या संपूर्ण प्रकरणावर आपलं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.